हॅलो स्टुडंट. तर आपण मागच्या लेक्चरला EMI मुवमेंट ऑफ इनर्शियाचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. आज आपण कंबाईन प्रॉब्लेम पाहणार आहोत मुवमेंट ऑफ इनर्शियाचे. त्यातला पहिला जो प्रॉब्लेम आहे, अ लॅमिना कन्सिस्ट ऑफ सेमी सर्कल अँड ट्रँगल ॲज शोन इन फिगर. कॅल्क्युलेट EMI अबाउट रेफरन्स ॲक्सिस AB. बघा, हा रेफरन्स ॲक्सिस आहे AB. आता हे जो लॅमिना आहे हा ट्रँगल आणि सेमी सर्कल ह्याचा बनलेला आहे. आता बघा, ही जर रेडियस असेल तर ही रेडियस आहे 50 आणि ह्या ट्रँगलची हाईट आहे 100 mm. तर हा ट्रँगलचा जो काय विड्थ असेल किंवा बेस असेल तो किती असेल, तर ह्या सेमी सर्कलचा डायमीटर, हा जो सेमी सर्कलचा डायमीटर आहे तो काय झाला आहे, ट्रँगलचा बेस झाला आहे. म्हणजे ही विड्थ जी असेल ती किती असेल, तर 2R म्हणजेच किती असणार आहे, 100 mm विड्थ ह्याची असणार आहे. ह्या ट्रँगलची विड्थ म्हणजे बेस असणार आहे. ठीक आहे, कारण का ह्या जो डायमीटर आहे सेमी सर्कलचा तो काय आहे, त्या ट्रँगलचा बेस आहे किंवा विड्थ आहे. तर आपल्याला विड्थ मिळालेली आहे आणि हाईट पण मिळालेली आहे ट्रँगलची, आणि इथं रेडियस पण आहे. ही पहिली गोष्ट. आता जेव्हा दोन सेक्शन एकत्र केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण ह्याला 1 म्हणूया आणि ह्याला 2 म्हणूया. ठीक आहे, ह्याला 2 नंबरचा सेक्शन आपण म्हणूया. आता आपल्याला माहिती आहे की ह्याचा जो जी पॉईंट असतो, सेंट्रॉइड पॉईंट असतो ट्रँगलचा, हा किती अंतरावर असतो, तर हा जो असतो सेंट्रॉइड पॉईंट हा आपल्याला माहिती आहे की h/3 एवढ्या अंतरावर हा सेंट्रॉइड पॉईंट, हा जी पॉईंट ह्याचा असतो. ह्याला G1 म्हणूया कारण हे 1 नंबरचं सेक्शन आहे आणि ह्याला आपण x1 म्हणूया. ह्या ॲक्सिसला आपण जे सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे त्याला आपण x1 म्हणूया कारण 1 नंबरचं सेक्शन आहे आणि ट्रँगलच्या बेसपासून हा h/3 अंतरावर असतो. आता नेक्स्ट आहे की ह्या सेमी सर्कलचा जो जी पॉईंट असणार आहे ह्याला आपण G2 म्हणूया. हा किती अंतरावर असतो, हा जो सेमी सर्कल आहे ह्या सेमी सर्कलचा जी पॉईंट जो आहे हा किती अंतरावर असतो, तर त्या सेमी सर्कलच्या बेसपासून जी पॉईंट 4R/3π एवढ्या अंतरावर हा असतो. हे आपण पाहिलेलं आहे. हे G2 झालं. ह्या ॲक्सिसला आपण म्हणूया x2. हे लक्षात आलं. बघा, G1 पॉईंट आणि G2 पॉईंट आपण काढलेला आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम इथं वापरायचा आहे. पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आपण काय करतो की दोन ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहतो. आता हा 1 नंबरचा सेक्शन आहे. हा 1 नंबरचा सेक्शनचा सेंट्रॉइडल ॲक्सिस जो आहे तो x1 आहे. म्हणजे हे डिस्टन्स काय झालेलं आहे, पॅरलल ॲक्सिसमध्ये दोन ॲक्सिसचं परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं h1. ओके, हे h1 डिस्टन्स झालं. पॅरलल ॲक्सिस थेरम आपण पाहिलेलं आहे. आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला दोन ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे h1 ते आपण काढायचं आहे, कारण त्या थेरमच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण h1 डिस्टन्स घेत असतो. तसंच ह्या ॲक्सिसमधलं AB आणि हे x2 ॲक्सिसमधलं ह्या दोन ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत. ह्या दोन ॲक्सिसमधलं हे जे डिस्टन्स असेल ते काय असणार आहे, h2 असणार आहे. हे डिस्टन्स काय असणार आहे, h2 असणार आहे. तर हे आपल्याला काढायचं आहे आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस AB काढायचं आहे. तर आपल्याला दिलेलं आहे, रेडियस दिलेली आहे सेमी सर्कलची, ती दिलेली आहे 50 mm. सेमी सर्कलची जी रेडियस आहे ही रेडियस आहे 50 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर जो ट्रँगल आहे, ट्रँगल जो आहे त्याचं विड्थ आपल्याला दिलेली आहे, म्हणजे दिलेली नाही पण आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती 100 mm आली. ही जी विड्थ आहे ती ट्रँगलची, म्हणजे बेस आपण म्हणू किंवा विड्थ म्हणू. ह्या ट्रँगलचा बेस किती आला आहे, 100. कारण का ही जी ट्रँगलचा बेस आहे तो ह्या सेमी सर्कलचा डायमीटर आहे. त्यामुळे डायमीटर किती झाला सेमी सर्कलचा, 100. त्यामुळे हे बेस किती झाला ह्या ट्रँगलचा, ह्या फिगरमध्ये 100 mm झालेला आहे. एच दिलेला आहे आपल्याला, एच 100 mm दिलेला आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला फिगरमध्ये. मग आपण एरिया A1 कॅल्क्युलेट करूया आधी. A1 म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल. तो काय असणार आहे, ट्रँगलचा एरिया 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे विड्थ इंटू हाईट, B इंटू H म्हणजे 1/2 इंटू आपला 100 आहे बेस इंटू 100. बेस 100 आहे, हाईट पण 100 आहे. हा किती येणार आहे, mm². मध्ये कॅल्क्युलेटरचा वापर करा, तुम्हाला 5000 एवढं ॲन्सर A1चं येतं आहे.
आता आपल्याला A2 काढायचा आहे, एरिया ऑफ सेमी सर्कल. एरिया ऑफ सेमी सर्कल म्हणजे हा A2चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पाय r² अपॉन 2. आपण असे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. A2 म्हणजे एरिया ऑफ सेमी सर्कल 2 नंबरचा. तर पाय इंटू 50, आर किती दिलं आहे 50चा स्क्वेअर अपॉन 2, म्हणजे हे आलं mm²मध्ये. ह्याचा आन्सर कॅल्क्युलेटरचा वापर करा, तुम्हाला येऊन जाईल 3926.99. ओके, हे आपण काढलेलं आहे. आता आपल्याला काय काढावं लागेल, H1 आणि H2 काढावं लागेल, कारण पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आपल्याला AH आणि IG लागतं. आता इथं H1 किती असेल, H1 म्हणजे AB पासून हे x1 ॲक्सिसचं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, ह्या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे H1. आता H1 काय, तर हे बघा, ह्या इथून ह्या ट्रँगलच्या बेसपासून हे अंतर किती आहे h/3, आणि ह्याच्या खालचं अंतर किती आहे रेडियस. ठीक आहे, ही टोटल हे काय आहे रेडियस आहे, ही काय आहे रेडियस आहे, रेडियस ऑफ सेमी सर्कल. म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे H1, म्हणजे हे झालं इथून हे रेडियस, आणि त्याच्यानंतर हे डिस्टन्स किती आहे बेसपासून, तर h/3. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की H1 बरोबर रेडियस, ही जी रेडियस आहे ही रेडियस प्लस h/3, म्हणजे टोटल डिस्टन्स बिटवीन AB ॲक्सिस अँड x1 ॲक्सिस, हे झालं H1 डिस्टन्स. AB आणि x1 ह्याच्यातलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते H1 आहे, ते किती असेल, तर ही रेडियस प्लस हे h/3. आता रेडियस दिलेले आहे 50 प्लस h आहे 100/3. हे डिस्टन्स जे असेल ते मध्ये येईल. H1 डिस्टन्स येते 83.33. लक्षात येते, H1 हे डिस्टन्स काय आहे, AB ॲक्सिस आणि x1 ॲक्सिस ह्याच्यातलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते H1 आहे. मग ते किती असेल, AB पासून कॅल्क्युलेट करा, हे रेडियस प्लस हे वरचं डिस्टन्स किती आहे बेसपासून, तर h/3. म्हणून ही रेडियस प्लस हे किती आहे, रेडियस प्लस h/3, हे h/3, इथे h/3. सो रेडियस प्लस h/3 बरोबर H1 डिस्टन्स. ठीक आहे. सिमिलरली H2 डिस्टन्स किती असेल, H2 डिस्टन्स म्हणजेच काय, हे AB ॲक्सिस आणि x2 जो ॲक्सिस आहे हा, ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे हे, याला आपण म्हणूया H2 डिस्टन्स. H2 हे डिस्टन्स किती असेल, ठीक आहे, सॉरी हे x2 ॲक्सिस, दिस इज H2 डिस्टन्स, म्हणजे हे डिस्टन्स H2 डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. x2 ॲक्सिस आणि AB ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते किती असेल, बघा टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स r, त्याच्यातनं जेव्हा आपण हे मायनस करू, टोटल डिस्टन्स r आहे, त्याच्यातनं आपण जेव्हा हे मायनस करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, H2 डिस्टन्स मिळणार आहे. म्हणजे r मायनस 4r/3π, हे जेव्हा आपण करू, टोटल डिस्टन्स r, हे बघा टोटल डिस्टन्स r, त्याच्यातनं हे 4r/3π गेलं तर आपल्याला काय मिळतं आहे, H2 म्हणजे डिस्टन्स बिटवीन AB अँड x2 ॲक्सिस. हा x2 ॲक्सिस आहे आणि हा AB ॲक्सिस आहे, ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते H2 आहे. म्हणजे r दिलेला आहे 50 मायनस 4 इंटू r 50/3π. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तेव्हा तुम्हाला H2 डिस्टन्स येईल, ते येत आहे 28.78. बघा, H1 is the distance between AB axis and x1 axis, while H2 is the distance between AB axis and x2 axis. हा कंबाईन प्रॉब्लेम आहे. इथं कंबाईनली आपल्याला पॅरलल थेरम जो आहे तो वापरायला आला पाहिजे, पॅरलल ॲक्सिस थेरम. आता बघा H1 डिस्टन्स आपण कसं काढलं, हे टोटल डिस्टन्स, तर हे रेडियस प्लस h/3. So distance of centroid from base of triangle is h/3. So this radius plus h/3 is h1. आणि H2 डिस्टन्स कसं केलं, तर टोटल रेडियस, ही टोटल काय आहे रेडियस मायनस 4r/3π, हे जर केलं तर आपल्याला H2 डिस्टन्स येणार आहे.
आता आपण इथं काय करायचं आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचं, कारण का मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी ॲक्सिस काढायचा आहे. हा जो ए बी ॲक्सिस आहे तो काढायचा आहे. मग काय येणार आहे, तर आपल्याला पहिल्या सेक्शनचा पॅरलल ॲक्सिस थेरम इथं वापरूया. म्हणजे IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. पहिला जो ॲक्सिस आहे, वन सेक्शन आहे, ह्याच्यामध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. सो हा IG1 म्हणजे IX1 प्लस पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला माहिती आहे, प्लस एरिया ऑफ दॅट ट्रायंगल इंटू H1 इज द डिस्टन्स बिटवीन X1 ॲक्सिस अँड AB ॲक्सिस. सिमिलरली प्लस आपल्याला प्लस करायचं, कारण टोटल आपल्याला काढायचा आहे ए बीच्या अबाउट टोटल लॅमिनाचा. प्लस IG2 सो दिस इज IG2 जे सेंट्रॉइडमधून जातो ॲक्सिस X2 प्लस A2 इज द एरिया ऑफ सेमी सर्कल इंटू H2 स्क्वेअर. आता इथं जसं आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला तसंच इथं सुद्धा पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला वापरायचा आहे. दोन ॲक्सिसमधला X2 आणि AB मधला तो असा येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या फॉर्म्युला वापरून IAB काढायचा आहे. आता IG1 बरोबर काय असणार आहे, IX1 ठीक आहे. IX1 म्हणजेच काय असेल, आता माहिती आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ट्रँगलचा, आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत IXचा ट्रँगलचा. तर BH3/36. ओके. तर B किती आहे 100 इंटू H किती आहे 100 त्याचा क्यूब अपॉन 36. हा काय आला IG1 म्हणजे हे MM⁴ मध्ये येणार आहे. ठीक आहे, MM⁴ मध्ये येणार आहे. किंवा आपण डायरेक्टली लिहू शकतो किंवा आपण काढूही शकतो. IG2 काय असेल, IG2 म्हणजे IX2 इथं Y1 घ्यायचं नाही, कारण ABला जी पॅरलल ॲक्सिस आहे तीच घ्यावं लागणार आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम वापरावं लागणार आहे, कारण IAB काढायचं आहे. तर IX2 बरोबर काय असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे, तर 0.11 R⁴ इन केस ऑफ सेमी सर्कल. ठीक आहे, म्हणजे 0.11 इंटू R किती आहे 50⁴. हे झालं MM⁴. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वापरायचं आहे. आता हे आपण ABच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून घेऊया. IAB बरोबर IG किती आहे बघा, IG किती आहे 100. तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू पण टाकू शकता, पण मी इथं असं पुट करतो IG 36. ओके. हे प्लस एरिया किती आहे, A1 हा 5000 आहे, प्लस 5000 इंटू H1 किती काढलेलं आहे आपण 83.33 त्याचा स्क्वेअर. हे झालं पहिलं IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. प्लस IG2 किती आलेलं आहे आपलं, किंवा आपण डायरेक्टली लिहूया इथं 0.11 इंटू 50⁴. ओके. प्लस A2 किती आलेलं आहे, A2 3926.99 इंटू H2चा स्क्वेअर. H2 किती आलेलं आहे आपलं 28.78 स्क्वेअर. ओके. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही सोडवताल तेव्हा तुम्हाला इथलं उत्तर येते 37.497 इंटू 10⁶ प्लस, आणि ह्या ब्रॅकेटचं ॲन्सर येते कॅल्क्युलेटरला 3.94 इंटू 10⁶. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सोडवल्यावर हे ॲन्सर येत आहेत, म्हणजे टोटल येते MM⁴. ह्याचं ॲन्सर येते 41.44 इंटू 10⁶. सो दिस इज ॲन्सर. अशा पद्धतीनं आपण
कंबाईन प्रॉब्लेम पाहिलेला आहे IG1 + A1H1² + IG2 म्हणजे ह्या ॲक्सिसमध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला आणि ह्या ॲक्सिसमध्ये पॅरलल ॲक्सिस थेरमला वापरला आणि कंबाईन प्रॉब्लेम असल्यामुळे त्याची बेरीज केलेली आहे कारण हे कंबाईन आहे आणि त्यावरनं IEB काढलेला आहे. मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ट्रँगलचा फॉर्म्युला IX1चा BH³ आपण 36 आणि सेमी सर्कलचा IX2 चा 0.11 R⁴ H1 H2 काय आहे, H1 हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे X1 आणि AB मधलं, H2 हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे X2 आणि AB मधलं. अशा पद्धतीने H1 H2 पण काढून घेतलेलं आहे, A1 A2 पण काढून घेतलेलं आहे आणि ह्या फॉर्म्युलामध्ये जस्ट व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला हे ॲन्सर येत आहे. ठीक आहे. हे जर प्रॉब्लेम समजला नाही तर तुम्ही मला नंतर व्हॉट्सअपवर विचारू शकता.